धन्यवाद। आज या ठिकाणी आई पाहुण्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बापराडे गावामध्ये खैरावाडी आणि मुंबई उत्सव समिती बापराडे यांच्या वतीने श्रीदेव हनुमान देवाचा 16 तिथे रंगतोय। त्याच्या निमित्ताने प्रसादी भजन मंडळ चिंचवडे सारावेवाडी यांना जी भजन करण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल खैरावाडी आणि मुंबई उत्सव समिती बापराडे यांचे मी माझ्या श्री रामेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने लाख आभार मानतोय। माझी ओळख म्हणजे मी स्वतः मुळा योगेश गजानन पाडवे मुक्काम पोस्ट चिंचवडे पाडवेवाडी तालुका देवगड त्याचप्रमाणे आज माझ्या प्रतिस्पर्धी बुवा श्रेष्ठ सन्माननीय बुवा श्री संजयजी नाईकुळे बुवा त्यांना पप्पाचा खर्च आहे। आमचे सर्व मित्र रणजित कांसेकर तुमचं नाव आणि त्यांना दलामध्ये साथ करत आहेत सन्माननीय पांडुरंग मेत्री आणि त्यांच्या कोरस मंडळीला माझ्या श्री रामेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो। तसेच मला पक्वाचा करतायत रोहित करप आणि डबाल पक्वाचा करतायत ते एकाजी तुकडू आणि माझ्या भजन मंडळीला सुद्धा माझ्या श्री रामेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय। त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क साधला ते म्हणजे आमचे परममित्र संतोष लाड यांचे सुद्धा माझ्या श्री रामेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय। त्याचप्रमाणे ते युट्यूब चॅनल आहेत ते सन्माननीय प्रज्वल गायकवाड यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतोय।
माजी अध्यक्ष सन्माननीय रामकृष्ण परब यांचे सुद्धा लाख आभार मानतोय। त्याचप्रमाणे या वाडीचे अध्यक्ष संतराम लाड तसेच संजय लाड यांचे सुद्धा माझ्या श्री रामेश्वर प्रसाद भजन मंडळाच्या वतीने लाख आभार मानतोय। व मगाशी जे सूत्रसंचालन चालू होतं ते सन्माननीय विजय मेस्त्री यांचे सुद्धा मी लाख आभार मानतोय। त्याचप्रमाणे जी आम्हाला दोन्ही मुलांची साऊंड सिस्टीम लागली आहे ते सन्माननीय माळगवे यांचे सुद्धा लाख आभार मानतोय। त्याचप्रमाणे बघा नामवंत भाऊ आले असतील, वादक कलाकार आले असतील किंवा इतर कलाकार आले असतील त्यांचे सुद्धा माझ्या श्री रामेश्वर प्रसाद भजन मंडळाच्या वतीने लाख आभार मानतोय। तसेच महाराष्ट्राचं नमस्कार संपूर्ण जगतातले आराध्य दैवत गणपती गणरायाला वंदन करून विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन विशिष्टान देवता देवतेला अभिमान वंदन करून माझी ग्रामदेवता ज्ञानेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन रामेश्वर प्रभूच्या चरणी नतमस्तक होऊन सत्याचा आणि सत्यनारायण नमस्कार करून परस्त्री माते समान मानणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानाचा पूजा करून या भगवंताचे नामस्मरण सुरू करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। तसेच इथे मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहे त्यांचे सुद्धा माझ्या श्री रामेश्वर प्रसाद भजन मंडळाच्या वतीने लाख आभार मानतोय। बघा आज आमने सामने म्हणजे 2020चा सामना रंगलाय। खरोखर जोरदार व्यक्तिमत्व म्हणजे बतावणीचे बादशाह म्हटलात तरी आमच्या पिढीमध्ये तर ते सन्मान्य संदेशी नाईक एका जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। कारण तुला श्रीकृष्णाने गीतेत असं सांगितलंय, श्रीकृष्णाने गीतेत असं सांगितलंय जर तुम्ही धर्म कराल, जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावंच लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर त्या देवाला तुम्हाला द्यावंच लागेल बुवा। कारण ह्या कलियुगात कोण कोणता नाही, ह्या कलियुगात कोण कोणता नाही। तुम्ही माझे पाय उडू बघतलास, मी तुमचे पाय उडू बघतलो। कारण बायको कुठपर्यंत असतील आपली तर ती खळ्यापर्यंत, मुलगा स्मशानापर्यंत आणि आपल्या बरोबर जा जातले ना बुवा त्या कर्म असलेला बरोबर। कारण कैलासवासी प्रकाश रावजी लाड यांच्या स्मरणार्थ गुरुदास अंकुश लाड कॅटरचे मालक यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे। माझ्या श्री नागेश्वर प्रसाद भजन मंडळाच्या वतीने लाख आभार मानतो। त्याचप्रमाणे पानवडे गावचे सरपंच सन्माननीय संजय लाड यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे। माझ्या श्री नागेश्वर प्रसाद भजन मंडळाच्या वतीने लाख आभार मानतोय। धन्यवाद। तसेच बघा मगाशी एक भारी कोण अमर लाड यांचे सुद्धा माझ्या श्री नागेश्वर प्रसाद भजन मंडळाच्या वतीने लाख आभार मानतोय। कारण बुवा देवाने आपल्या जीवनात 3 पानं दिली आहेत, देवाने आपल्या जीवनात 3 पानं दिली आहेत। पहिलं पान जन्माचं, शेवट पान मृत्यूचं आणि मधला पानाना तर कोरा ठेवलेला कोरा। आज तुमचा तरी भरतला नाही तर माझा तरी मी भरून घेतलो। इला लक्षात ना, तुम्ही काय टेन्शन घेऊ नको, बारी 100% पेटलेली या। तू होत ना तोपर्यंत जोरदार लक्षात ठेव फक्त, ठीक आहे। ज्या कामासाठी आलोय ते प्रथमतः देवाचं नामस्मरण करूया। कारण बुवा भ म्हणजे भजावा, न म्हणजे नमावा आणि भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा, ते बुवा भोजन आहे बरोबर ना।
विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे लाल फुले धुवाशमी तुला प्रिय व्हावे लाल फुले धुवाशमी तुला प्रिय व्हावे अष्टगंध सिंदूरमणी तुला दिले पावे अष्टगंध सिंदूरमणी तुला दिले पावे उभा जन्म जिजुदे माझा उभा जन्म जिजुदे माझा चंद्रना करी मधुर करावी देवा एकदा तरी मधुर करावी देवा एकदा तरी मधुर करावी देवा एकदा तरी सदा सर्वदा तुला स्मरावे सदा सर्वदा तुला स्मरावे नाम खंडित तुझे भजावे नाम खंडित तुझे भजावे तुझ पाशी येऊनी काय ते मागावे तुझ पाशी येऊनी काय ते मागावे तुझे मंगल नाम ओठी बुलावे तुझे मंगलनाम ओटी लावे विघ्नहर्त्यासी शरण दावे विघ्नहर्त्यासी शरण जावे जन्मो जन्मांतरीचे सार्थक व्हावे जन्मो जन्मांतरीचे सार्थक व्हावे सदा सर्वदा सदा सर्वदा सदा सर्वदा तुला स्मरावे
इथे बघा बापर्डे माजी उपसरपंच सौ संजना संजय लाड यांनी मी मगाशी जे गाणं म्हटलं बुवा विश्वाचा विश्राम रे त्यासाठी एकदा पुन्हा म्हणा पारितोषिक आले 100 रुपयाचं पारितोषिक आले माझ्या श्री गांगेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे राम त्याने गाऊ वाचुनाम रे आनंदाचे राम त्याने गाऊ वाचुनाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम चित्ररत्नाची खाण रे एकाएकी दान रे चित्ररत्नाची खाण रे एकाएकी दान रे प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम ठीक आहे बुवा होय 3 प्रकारचे लोक येतात बरोबर ना हौशे नवशे आणि गौशे हौशे म्हणजे काय तर कोण हौशी नेता की आज पाडवे बुवा आणि नाईक दुर्वे बुवाची जोडिया म्हणजे रंगत येतली या सामन्यात बरोबर ना म्हणून येतो नवशे म्हणजे कोणतरी नवसा नेता मला देतो आज जाऊया आणि गौशे म्हणजे काहीतरी बुवाकडनं काहीतरी घेऊ गावतला मला भारी मत दिसत बरोबर म्हणजे एखाद्या कलमार खारबीर कशी पाडता फवारणी केलंच नाही हो ह्या मी फवारणी केली तो बांधवी लो त्यामुळे ठीक आहे कारण बुवा हे कलियुग आहे जर या कलियुगात जर करायचं असेल
तर एकमेव साधन म्हणजे पोहे नामस्मरण आहे, बरोबर ना? 100% गजरातून मनोरंजन करणार. आता मी एवढा बोलले त्याच्यात ते काय ठेवणार नाही, बारीक पेटूनच टाका बुवा. कारण तुमचं गाव आहे, बरोबर ना? तुमचं मान सन्मान करून आज मी भारी करणार आहे. पण एकदा बुवांसाठी जोरदार टाळ्या होता, कारण या देवगड तालुक्याची शान एक धगधगतो निकारवा पेटान उठवा फक्त. हा कसा सुरुवात आहे बाबा, तू पेटवशील घरात जाशी अजूमत राहा सकाळ दाखव. बुवा आज महिला वर्ग एवढे एक बघ हसत, कारण त्यांच्या भावात त्यांना 3,000 पाठवले नव्हत. 3,000 ते हसतात बघा कसे एकदम. तुकानी माका का आम्ही त्याला भांडी घालतो.